सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे मित्र जोडणारा आणि नातेसंबंध घट्ट करणारा, विचार मांडण्यासाठी मोठं व्यासपीठ देणारा, पण हाच सोशल मीडिया आज जीवघेणा ठरत चाललाय। फेसबुकवरचा एक हसणारा इमोजी आणि गुजरातच्या राजकोटमध्ये एका 20 वर्षांच्या तरुणाचा चाकूने खून, हे ऐकताना धक्का बसतो। पण ही आजच्या डिजिटल काळातील समाजाची खरी वस्तुस्थिती आहे। आपण रोज बघतो लाईक, कमेंट, इमोजी, रील्स, व्हायरल पोस्ट। आपल्याला वाटतं हे सगळं फक्त ऑनलाईन आहे, याचा प्रत्यक्ष आयुष्याशी काही संबंध नाही। पण खरी समस्या इथेच आहे। डिजिटल जगातले शब्द, राग, धमक्या हे आता ऑफलाईन हिंसेत रूपांतरित होऊ लागले आहेत। क्लिक, पोस्ट, इमोजी आणि मग वाद, भांडणं, धमक्या आणि अखेर रक्तपात। आज आपण पाहणार आहोत राजकोटमधील प्रिन्स कुमार हत्याकांड, सोशल मीडियामुळे वाढलेली हिंसा आणि आत्महत्यांचे प्रकार, आणि शेवटी या सगळ्यांपासून आपण काय शिकणार। नमस्कार, मी विहंग ठाकूर। फेसबुकवरच्या एका इमोजीमुळे थेट चाकू चालले आणि 20 वर्षाच्या प्रिन्स कुमारचा बळी गेला। कशी एका फेसबुक इमोजीपासून सुरुवात झाली आणि ती थेट खुनापर्यंत पोहोचली, त्यासाठी आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल। बिहारच्या कैमूर जिल्ह्यातला 20 वर्षांचा प्रिन्स कुमार नोकरीसाठी गुजरातच्या राजकोटमध्ये येतो। चुलत भावासोबत एका फॅक्टरीत काम करत होता। 4 महिन्यांपूर्वी त्याच्या आजोबांचं निधन झालं। त्याने फेसबुकवर एक स्टोरी टाकली। स्वाभाविक आहे ना, कुटुंबाचा शोक शेअर करायचा होता। या पोस्टवर गावातीलच बिपिन कुमार गोंडनं हसणारा इमोजी पाठवला। प्रिन्सला हे असंवेदनशील वाटलं। फोनवरून वाद झाला। हे तणावाचं बीज 4 महिन्यांपासून वाढतच राहिलं। तणाव, आरोप, धमक्या, पण हे इतकं पुढे जाईल याची कल्पना कुणालाही नव्हती। 12 सप्टेंबर 2025 मध्यरात्री हल्ला झाला। रात्री 12:30 वाजता प्रिन्स आपल्या फॅक्टरी बाहेर ऑटोमध्ये बसला होता। तेव्हाच त्याने पाहिलं बिपिन कुमार गोंड त्याच्याकडे येतोय। प्रिन्स परत आत जाण्याचा प्रयत्न करतो, पण दुसरा आरोपी ब्रुजेश गोंड समोर येतो आणि त्याला पकडून ठेवतो। धमक्या दिल्या जातात आणि या दरम्यान बिपिन कुमार गोंड थेट चाकूने हल्ला करतो। एका हसणाऱ्या इमोजीपासून सुरू झालेला वाद आता रक्तरंजित वास्तव बनतो। प्रिन्सच्या पाठीवर 1.5 ते 2 इंच खोल जखम झाली होती, पण तो पूर्ण शुद्धीत होता। त्याने स्वतः पोलिसात तक्रार नोंदवली, संपूर्ण घटना सांगितली। सुरुवातीला डॉक्टर्सना वाटलं जखम गंभीर नाही। प्रिन्सलाही वाटलं 2-4 दिवसात सावरू, पण परिस्थिती उलट झाली। 4 दिवसांनी प्रिन्सची प्रकृती खालावली। त्याला ICU मध्ये हलवावं लागलं। 22 सप्टेंबरच्या पहाटे 2:30 वाजता प्रिन्सचं निधन झालं। त्याचं स्वप्न, त्याचा संघर्ष, सगळं एका इमोजीमुळे संपलं। सुरुवातीला पोलिसांनी हल्ल्याचा गुन्हा नोंदवला होता, पण प्रिन्सच्या मृत्यूनंतर हत्येचं कलम 103(1) लावलं। मुख्य आरोपी बिपिन कुमार गोंड अटकेत आहे, तर दुसरा आरोपी ब्रुजेश गोंड अजून फरार असून त्याचा शोध सुरू आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्टनं मृत्यूचं नेमकं कारण सांगावं अशी पोलिसांची वाट पाहत आहेत। एक हसणारा इमोजी, फेसबुकवरची एक छोटी कृती, पण त्याने एका तरुणाचा जीव घेतला। सोशल मीडियाचं विष किती खोलवर गेले याचं हे सगळ्यात टोकाचं उदाहरण। भारतात सोशल मीडियाचं साम्राज्य किती मोठं झालंय याची कल्पना आहे का? 85 कोटीहून अधिक भारतीय सोशल मीडियावर सक्रिय आहेत। फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब, टेलिग्राम ही प्लॅटफॉर्म्स फक्त ॲप्स नाहीत, तर आजच्या काळात संवादाची नवी शस्त्र आहेत। राजकारण, व्यवसाय, अफवा, धमक्या सगळं इथेच होतं। लाईक, कमेंट, इमोजी आणि मग डिजिटल राग। एखादी पोस्ट टाकली की दुसऱ्या क्षणी त्यावर कमेंट्स येतात, इमोजी येतात। पण आता लाईक, डिसलाईक, इमोजी या पलीकडेही गोष्टी जात आहेत। भिन्न मतं आणि मग सुरू होतं डिजिटल राग। तिथेच येतात धमक्या, ट्रोलिंग, तू असं का बोललास यावरून भांडण। ही भांडणं आज इतक्या सहज होतात की कुणालाही कल्पना येत नाही की त्याचं रूपांतर रस्त्यावरच्या मारामारीत, अगदी खुनातही होऊ शकतं। प्रिन्स कुमारचं प्रकरण आपण पाहिलंच। फेसबुक स्टोरीवर हसणारा इमोजी, मग चाकू हल्ला हा एक प्रकार नाही। आज सोशल मीडियामुळे असंख्य कुटुंब हादरलेली आहेत। ऑनलाईन निंदा, बदनामी, सायबर बुलिंग यामुळे तरुण आत्महत्या करतायत। छोट्या छोट्या गोष्टीवरून धमक्या, अपमान आणि मग उग्र पावलं उचलली जात आहेत। आता याचंच एक उदाहरण, पुण्यातील इंदापूरमधील व्हॉट्सॲप मेसेजवरून हत्येचा प्रयत्न। 5 मे 2025 रोजीची ही घटना। पुण्यातल्या एका भागात 2 गटांमध्ये आधी स्थानिक राजकारणावरून तणाव होता। याच दरम्यान एका गटाने व्हॉट्सॲपवर काहीतरी भडक मेसेज टाकला। मेसेजवरून शिवीगाळ, धमक्या सुरू झाल्या आणि सोशल मीडियावर लाईव्ह वाद रंगला। वाद इतका पेटला की थेट रस्त्यावर हाणामारी झाली। त्या चाकूने हल्ला करून एका तरुणाला गंभीर जखमी केलं।
फक्त एका मेसेजने संपूर्ण गट हिंसक बनला आणि पोलीस केसमध्ये गुंतले. राजस्थानात 2 तरुणांच्या टोळ्यांमध्ये आधीपासून शो ऑफची स्पर्धा चालू आहे. एका गटाने दुसऱ्यावर टोमणा मारणारी इन्स्टा रील टाकली. रीलवरून शिवीगाळ, कमेंट, वॉर आणि धमक्या सुरू झाल्या. एका रात्री हे दोन्ही गट समोरासमोर आले आणि वादात चाकू बाहेर आला. भांडण एवढं वाढलं की एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना नंतर कळलं की मूळ कारण फक्त एक इन्स्टा रील आहे. 21 नोव्हेंबर 2023 साली घडलेली घटना. मध्य प्रदेशातील एका कॉलेज तरुणीच्या फोटोवर सोशल मीडियावर अश्लील कमेंट टाकण्यात आली. ही कमेंट व्हायरल झाली. तिच्या मित्रमंडळींनीही चेष्टा केली. ऑनलाईन छेडछाड, ट्रोलिंग आणि बदनामीमुळे मुलगी मानसिकदृष्ट्या खचली. वारंवार तक्रार करूनही काही फरक पडला नाही. ताण आणि लाजेमुळे तिनं आत्महत्या केली. आता आपण पाहूया यात सायकोलॉजिकल अँगल काय आहे. ऑनलाईन अवतार अनेकदा वास्तविक व्यक्तीपेक्षा पूर्ण वेगळा असतो. स्क्रीनच्या आडचारा खोट्या आत्मविश्वासामुळे प्रत्यक्ष जीवनात अनियंत्रित होत असतो. सोशल मीडियावर अपमान, ट्रोलिंग आणि छेडछाड यामुळे मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. लाईव्ह स्ट्रीमिंग, लाईक्स आणि फॉलोअर्सच्या हव्यासामुळे लोक कधीकधी गुन्हेगारी वर्तनही करतात. भारतामध्ये IT ॲक्ट आणि सायबर सेल यांचा कायदेशीर आधार आहे. डिजिटल गुन्हा असला तरी त्याचा परिणाम प्रत्यक्ष जीवनावर फार मोठा होतो. पोलिसांसमोर मोठी आव्हानं आहेत. सोशल मीडियावरून पोस्ट, DMs आणि IP ट्रेस करून आरोपी ओळखणं. सोशल मीडियाच्या प्रसारामुळे पोलिसांसमोर गुन्ह्याचा शोध लावणं कठीण झालंय. सोशल मीडियावर शब्द किंवा इमोजी वापरताना विचारपूर्वक वागा. ऑनलाईन वाद ताबडतोब ब्लॉक किंवा रिपोर्ट करा. वाद वाढल्यास तातडीनं पोलिसांकडे जा. मानसिक त्रास वाटल्यास समुपदेशन घेणं आवश्यक. पालकांनी मुलांच्या डिजिटल सवयींवर लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. फेसबुकवरचा एक साधा हसणारा इमोजी आणि 20 वर्षांचा प्रिन्स कुमार आज हयातीत नाही. सोशल मीडिया आपल्याला जोडतोय की वेगळं करतोय हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारायला हवा. लाईक, कमेंट, इमोजी हे आपल्याला माणुसकी विसरायला लावतात का? मित्रांनो, सरकार कायदे करेल, पोलीस शोध लावतील, पण सोशल मीडिया फक्त माध्यम आहे. पण तेच माध्यम जबाबदारीने वापरणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.